श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण समजून घेत आहोत ऑगस्ट हा संपूर्ण महिना धनुराशीच्या जातकांना कसा राहणार आहे। या महिन्यात शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य याबद्दलची इत्थंभूत माहिती समजून घेत आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो। लग्नस्थान हे प्रथम स्थान आहे। तुमच्या आत्मविश्वासाच्या दृष्टीने विचार केला तर लग्नस्थानाचे स्वामी गुरुदेव ज्यांचं गोचर सप्तम भावात होते, त्यामुळे तुम्हाला सप्तम स्थानात जेव्हापासून गुरुदेव आले 14 मे 2025 पासून, तेव्हापासून तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची इच्छाशक्ती वाढवली। गुरुदेवांची सप्तम भावातली स्थिती तुमच्यासाठी शुभ आहे। प्रत्येक कामामधलं नियोजन करण्यासाठी आणि कामातनं लाभ प्राप्त करून घेण्यासाठी। राशी पत्रिकेतील धनस्थानाकडे जाऊयात। धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य आणि गुंतवणुकी पाहतो। या दोन्ही दृष्टीने विचार केला तर तृतीय धनस्थानाचे मार्गस्थानाचे अधिपती चतुर्थातनं केंद्रातनं गोचर करतायत, त्यामुळे संचयाकडे तुमचा कल वाढू शकतो। वास्तुवाहन खरेदीकडे तुमचा कल वाढू शकतो। घेण्याचे योग शुभ संकेत या दरम्यान आहेत। प्रयत्न तुम्ही नक्कीच करू शकता। प्रयत्नांना यश देणारी स्थिती आहे। त्याचबरोबर राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थानातनं ज्यावेळेस शनिदेव गोचर करतात, केंद्रस्थानाची शुभ फळे देतात आणि स्वतःचं जे अशुभ फळ आहे, कामामधलं नैराश्य निर्माण करून देणं, कामामधली एकसंगता कमी करणं, हे सुद्धा अशुभ फळ कमी करतात। गुंतवणूक योग्य ठिकाणी तुमच्याकडनं करून घेण्यासाठी सुद्धा ही स्थिती शुभ आहे। राशी पत्रिकेतील तृतीय स्थानाकडे जाऊयात। पराक्रम, परिश्रम, कीर्ती, प्रसिद्धी आणि भावंडांचं सौख्य आपण तिसऱ्या घरावरनं पाहतो। या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी कुंभ राशी आणि शनीचं चतुर्थातनं केंद्रातनं गोचर, अर्थात त्रिकोणाचे स्वामी जेव्हा केंद्रातनं गोचर करतात त्यावेळेस शुभ परिणाम जास्त मोठ्या स्वरूपात देतात। तुम्ही युट्यूबर आहात, मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे, उत्तम कालावधी आहे। तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त होऊ शकतो, अधिक कामे तुम्हाला प्राप्त होऊ शकतात। यासाठी आणखीन एक शुभ स्थिती आहे, ते म्हणजे रवी युक्त केतू देवांची सप्तम दृष्टी या ठिकाणी येते। त्यामुळे परिश्रम अधिक कराल आणि परिश्रम केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती त्याचा थकवा न दिसता एक समाधान दिसू शकतं। अशा पद्धतीने शुभ स्थिती आहे। प्रवासाचे योग या दरम्यान वारंवार येणार आहेत। संपूर्ण महिनाभर तुम्हाला प्रवासाचे योग आहेत। अधिक दुसरा आणि तिसरा आठवडा तुम्हाला अधिक परिश्रमाचा आणि त्याचबरोबर प्रवासाचा सुद्धा म्हणता येईल। कुंडलीतील चतुर्थ स्थानावरून आपण वास्तुसौख्य पाहतो। आपण आत्ताच वास्तुसौख्याबद्दल बोललो। वास्तुसौख्य तुम्हाला मिळू शकतं। नवीन वास्तू घेण्याचे शुभ संकेत आहेत। मातृसौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे। राशी कुंडलीतील पंचम स्थानाकडे येऊयात। 5वं घर हे शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतं। या ठिकाणी असणारी मेष राशी, मंगळ देवतेचं गोचर हे केंद्रातनं होतंय, दशमातनं होतंय। मंगळदेव बुधदेवांच्या राशीतनं गोचर करतायत। बुधदेवांचा आणि मंगळदेवांचा होणारा लाभयोग तुम्हाला प्रेमसंबंधामध्ये, नात्यामध्ये जो काही वाद कलह होता तो संपुष्टात आणण्यासाठी उत्तमच म्हणता येईल। आणि त्याचबरोबर जे मेडिकल फील्डमध्ये काम करताय, शिक्षण घेताय, त्यांच्यासाठी तर अतिशय शुभ म्हणता येईल। तुम्ही शिक्षक वृंद म्हणून काम करताय, तुमच्यासाठी ही मंगळदेवांची स्थिती उत्तम आहे। तुमच्या कामामधील एकसंगता उत्तमरित्या राहणं, तुम्ही उत्तमरित्या काम करणं, शिक्षण म्हणजे ज्ञानदान करण्याचं काम करणं, या सगळ्यांसाठी उत्तम आहे। इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करता, इंजिनियर आहात तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ कालावधी आहे। तो म्हणजे तुमच्या चतुर्थ भावातनं शनिदेव गोचर करतायत आणि मंगळदेव हे दशमातनं गोचर करतायत। त्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला, शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुस्थिती आहे। सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळेल। त्याचबरोबर याच स्थानावरनं आपण नवीन एखाद्या विषयाचा अभ्यास पाहतो, अभ्यासक्रम सुरू करायचा विचार करतो आणि त्याच दरम्यान तुम्हाला या ठिकाणी येणारी केतुदेवांची नवम दृष्टी यासाठी प्रेरित करेल। नवीन एखादा विषय तुम्ही हाती घ्याल, त्याचा अभ्यास संपूर्ण कराल आणि या संपूर्ण महिन्याभराच्या कालावधीमध्ये केलेला अभ्यास तुमच्या स्मरणात राहील आणि भविष्यामध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने तुम्हाला उपयोग होईल। तुमच्या जीवन कालावधीमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो। राशी पत्रिकेतील षष्ठावर्ण आपण आरोग्य पाहतो। या ठिकाणी शुक्र देवतेची रास आहे। शुक्रदेव अष्टमातनं गोचर करतायत। शुक्र आणि बुधदेव युतीमध्ये गोचर करतायत। त्रिकभावातनं शुक्रदेवांचं गोचर म्हणजे त्वचेचे विकार उद्भवू शकतात, ॲलर्जीचा तक्रारी निर्माण होऊ शकतात, त्वचेची ट्रीटमेंट घेण्याचे योग आहेत या दरम्यान। त्यामुळे त्याचबरोबर डोळे, डोके या संदर्भातील सुद्धा प्रॉब्लेम्स तुम्हाला निर्माण होऊ शकतात। विशेष तुम्हाला या महिन्यात सल्ला देण्यात येत आहे की तुमच्या आरोग्याची, तुमच्या त्वचेची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे। सप्तम स्थानाकडे जाऊया। जोडदाराचं सौख्य आपण 7व्या घरावरनं पाहतो। सप्तम स्थानाचे अधिपती
बुधदेव होतात जे अष्टमातनं गोचर करतात, त्यामुळे अशुभ फळे तुम्हाला मिळत आहेत. तुमच्या जोडीदाराची साथ सोबत तुम्हाला मिळत नाहीये, काही अंशी मतभेद होत आहेत, तर आता ते संपुष्टात येऊ शकतील. परंतु यासाठी तुम्हाला थोडीशी शुक्रदेवांची उपासना करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं नातं सुधारण्यासाठी एकमेकांना समजून घेणं फारच गरजेचं ठरणार आहे या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये. त्यामुळे सांगितलं की जोडीदाराचं सौख्य तुम्हाला या महिन्यात संमिश्र मिळेल. भाग्यस्थानाकडे जाऊयात. भाग्यस्थानावर आपण शुभ संकेत पाहतो, नोकरीचे योग पाहतो आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर अतिशय शुभ स्थिती सुरू होत आहे तुम्हाला 16 ऑगस्ट नंतर. त्यामुळे 16 ऑगस्ट पर्यंत तुमचे राशी स्वामी भाग्येश 16 ऑगस्ट नंतर या ठिकाणावरनं गोचर करतील, पण तत्पूर्वी ते 15 ऑगस्ट पर्यंत तुमच्या अष्टमातनं गोचर करणार आहेत. अष्टम स्थानात त्रिकस्थानात ज्यावेळेस भाग्येश गोचर करतो त्यावेळेस अशुभ परिणाम प्राप्त करून देतो. ते म्हणजे कामाची एकसंगता कमी होणं, नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम करू पाहताय, इच्छा आहे परंतु मन न रमणं, असे काहीसे परिणाम त्याचे दिसून येऊ शकतात. परंतु तिसरा आणि चौथा आठवडा तुमच्यासाठी उत्तम ठरेल या संपूर्ण महिनाभराचा. त्याचबरोबर नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते 16 ऑगस्ट नंतर जास्त प्रयत्न होणं आवश्यक राहतील. या दशमस्थानात असणारी कन्या राशी आणि या ठिकाणी मंगळदेवतेची उपस्थिती, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक वर्ग, त्याचबरोबर पर्यटन स्थळांची कामे पाहणारा वर्ग, टुरिझम वर्ग या सगळ्यांसाठी शुभ स्थिती निर्माण करून देणारी स्थिती आहे. परंतु या ठिकाणचे अधिपती बुधदेव हे अष्टमातनं गोचर करतात, त्यामुळे अचानक एखाद्या कामामध्ये खंड पडणं असे सुद्धा संकेत या महिन्यात दिसून येतात. नवीन बिझनेस सुरू करताय तर तुमच्यासाठी कागद कापड, गोड पदार्थ, हॉटेल व्यवसाय, त्याचबरोबर खरेदी विक्री संदर्भातील कामे करणारा वर्ग, पिग्मी कलेक्शन करणारा वर्ग यांच्यासाठी सांगू इच्छिते तुम्ही या संपूर्ण महिनाभर तुमच्या कामाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. कामामध्ये परफेक्ट कसं राहता येईल याकडे तुमचा कल असलाच पाहिजे. त्याचबरोबर दशम स्थानावरून आपण खरेदी विक्रीचे योग सुद्धा पाहतो, राजकीय योग सुद्धा पाहतो. या संपूर्ण महिन्याच्या दरम्यान चौथा आठवडा तुमच्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, उत्तम ठरेल पाहतो. प्रमोशनच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे. तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील, काहीशा अडचणी नक्कीच येऊ शकतात. याचं कारण म्हणजे त्रिकोण स्थानाचे स्वामी त्रिकस्थानातनं गोचर करणं, म्हणजेच तुम्हाला कामाची अस्थिरता निर्माण करून देणं होय. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्या. 12व्या घराकडे जाऊयात. 12व्या घरावरून आपण खर्च पाहतो, परदेशात जाण्याची संधी पाहतो. या दोन्ही दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी वृश्चिक रास येते आणि मंगळाचं गोचर दशमातनं होतंय, त्यामुळे नोकरी निमित्त, बिझनेस निमित्त तुम्हाला परदेशवारी घडू शकते. फिरण्याचे योग जास्त स्वरूपामध्ये या महिन्यात दिसून येत आहेत. घरावरनं आपण सूक्ष्म ज्ञान, आकलन होईल का या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार करत असतो. भाग्यातनं केतुदेव गोचर करतायत, ते रवियुक्त आहेत आणि त्याचबरोबर रवींचं गोचर आता 16 ऑगस्ट म्हणजेच याच महिन्यामध्ये 16 ऑगस्ट नंतर त्याच ठिकाणावरनं होतंय. भाग्येश भाग्यातनं गोचर करणार आहे, केतुयुक्त आहेत, ग्रहण दोष निर्माण करतायत. यामुळे तुम्हाला थोडीशी अंतस्फूर्ती वाढणं, आत्मज्ञान प्राप्त होणं, कुठल्याही गोष्टीचा बारीक सूक्ष्म विचार करण्यास प्रवृत्त करणं असे फळ सुद्धा केतुदेव या महिन्यात देणार आहेत. याबद्दलची अधिक माहिती समजून घेण्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे, नक्की जाऊन तुम्ही तोही पहा, समजून घ्या आणि त्यात दिलेल्या या ग्रहण दोषावरती उपाय आहेत, ते उपाय तुम्ही नक्की सुरू करू शकता. तर आता आपण या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला 12 स्थानांवरनं काय फळे प्राप्त होतात हे समजून घेतलं. आता आपण समजून घेणार आहोत उपासना, कारण या महिन्यात उपासनेची गरज तुम्हाला पडणार आहे. हा संपूर्ण महिना श्रावण महिन्यामध्ये येतो, त्यामुळे श्रावणात केलेली श्रवण सेवा आणि याच दरम्यान शिवाची उपासना करायची आहे, शिवाचा जप करायचा आहे. संपूर्ण महिनाभर तुम्हाला शिव उपासना केल्यास उत्तम चांगली फळे प्राप्त होतील. तुमच्या जीवनातील संघर्ष, अडथळे, अडचणी कमी होतील. शनी महाराजांची तुम्हाला ढय्या सुरू आहे. शनिदेव वक्री आहेत तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी, संघर्ष ते देत आहेत. मग आता या सगळ्यातनं तुम्हाला बाहेर पडता येऊ शकतं मारुती स्तोत्र पठण केल्यामुळे. त्यामुळे या संपूर्ण कालावधीमध्ये, या महिनाभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला शंकराची उपासना आणि मारुतीची उपासना करणं आवश्यक आहे. ज्यांना विवाह करायचा आहे अशा वधूवरांना सांगू इच्छिते संपूर्ण महिनाभर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा, तुम्हाला नक्कीच शुभ परिणाम प्राप्त होतील.
तर आज आपण समजून घेतलं धनुराशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट हा महिना कसा राहणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.